Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डावलून भाजप आणि राष्ट्रवादीने युती करण्याची घोषणा केली आहे. परिणामी शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच शिवसेनेला बाजूला सारण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. महानगरपालिका सोबत लढू असं वरिष्ठ नेते सांगत असले तरी सुद्धा ग्राउंडवर महायुतीच्या नेत्यांमध्ये भांडणं सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिवसेनेच्या नेत्यांना नालायक म्हटलं, तर श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एकला चलो रेचा नारा दिला. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेऊन ठाणे महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना चोहीकडून म्हणजे चारही बाजूंनी घेरलं जातंय का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. याशिवाय पालिका निवडणुकीत शिवसेनेची साथ ही भाजपला आता का नकोशी झाली आहे. दोन्ही ठाकरे मिळून ठाण्यात एकनाथ शिंदेंना आव्हान उभं करू शकतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहेत. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ठाण्यामध्ये कसं लक्ष वाढवलंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंची कशी अडचण होईल हे आपण पाहणार आहोतच. परंतु त्यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीचेच नेते एकनाथ शिंदेंना ठाण्यात कसं लक्ष करतायत हे आधी आपण समजून घेणार आहोत. नगर परिषदा, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदांसाठी सगळेच पक्ष कामाला लागले असले तरी सुद्धा भाजपने मात्र एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाणे शहरात मंत्री गणेश नाईक, कल्याण डोंबिवलीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण किंवा बदलापूरमध्ये किसन कथोरे अशा नेत्यांची फिल्डिंग भाजपने ठाण्यामध्ये लावल्याचं दिसून येतंय. पण सत्तेसोबत असून सुद्धा सेना भाजपात वाद नेमका का सुरू झालाय या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्थानिक राजकारणात सापडतं. ठाणे शहर किंवा जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या राजकारणाला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा उघड विरोध आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार किंवा खासदारांना भाजपचे नेते जुमानत नसल्याचं चित्र आहे. गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेतात त्याच वेळेला शिंदेंची शिवसेना नाराज होते. कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू असतो. आता बदलापुरात शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांचा भाजप आमदार किसन कथोरे यांच्यासोबत वाद सुरू आहे. हे सगळं सुरू असताना गणेश नाईक शिवसेनेच्या नेत्यांना नालायक म्हणाले तेव्हा तिकडून नरेश म्हस्के हे चांगले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं स्थानिक राजकारणातला वाद हा मुद्दा या सगळ्या कारणांसाठी कारणीभूत ठरतो. परंतु या भांडणाचं दुसरं कारण काय आहे ते म्हणजे दोन्ही पक्षांची विचारधारा आणि मतदारांमधील समानता. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा सारखीच, विकासाचं विजनही सारखंच. परिणामी हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये नेहमी स्पर्धा असते. त्यामुळं पक्षाची हक्काची आणि काठावर असलेली मतं साधून भाजपने एकनाथ शिंदेंना त्यांच्याच ठाणे शहरात शह देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये असते. 2012 मध्ये ठाणे महानगरपालिकेत भाजपने केवळ 8 जागा जिंकलेल्या होत्या. 2017 साली शेवटची निवडणूक जी झाली त्यामध्ये भाजपने जिंकलेल्या जागांचा आकडा हा तब्बल 23 पर्यंत पोहोचलेला. त्याचवेळी 131 पैकी 67 जागा जिंकलेल्या शिवसेनेने आपला महापूर बसवला. त्यामुळे तेव्हा आणि आताही भाजपला पालिकेच्या सत्तेपासून दूर राहावं लागलं. पण आता भाजपला अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेला दूर का करावं लागतंय त्याचं कारण आहे ते म्हणजे बेरजेचं राजकारण. बदलापूर नगरपालिकेत अखेरची निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेने 25, भाजपने 20 आणि राष्ट्रवादीने 2 जागा जिंकलेल्या होत्या. त्यामुळं राष्ट्रवादीला सोबत घेत बदलापूरचं मैदान मारण्याची तयारी ही भाजपची आहे. अशीच अवस्था ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 121 पैकी 52 जागा जिंकल्या. 42 जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळं कल्याण डोंबिवलीतही भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. म्हणूनच की काय रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिंकण्यासाठी ठाण मांडून बसल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंना केवळ महायुतीतूनच नाही तर विरोधी पक्षांनी सुद्धा घेरण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्यामुळं मनसे आणि ठाकरे गट सुद्धा ठाण्यात प्रचंड आक्रमक झालाय. ठाण्यात जे काही घडतंय त्याला शिंदे जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे बंधूंनी करायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाण्यात एकत्र लढल्यास एकनाथ शिंदेंची डोकीदुखी वाढण्याची शक्यता आहे. विरोधी आणि सत्ताधारी मित्र पक्षाकडून आव्हान दिले जात असताना शिंदेंसमोर नेमके कोणते पर्याय उरतात तर पहिला म्हणजे महायुतीच्या जागा वाटपात ठाणे आणि परिसरात जास्तीत जास्त जागा मिळवणं आणि त्या निवडून सुद्धा आणणं. भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असेल तर शिंदेंना एकीकडे स्थानिक पातळीवर वाद मिटवावे लागतील आणि त्याच वेळेला पक्षाची ताकद पाहता
अधिक जागा मिळवण्यासाठी दिल्लीशीही चर्चा करण्याची तयारी दाखवावी लागेल। त्यामुळे आता आतून आणि बाहेरून होणारी राजकीय कोंडी पाहता एकनाथ शिंदे या सगळ्यांना उत्तर देणार की शांत बसणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।